सीईटी मध्ये 100% कसे मिळवायचे 100% मिळवणं सोपं झालेलं आहे. तर स्टुडंट त्याच्यासाठी आपल्याला स्कोर किती करावा लागेल पीसीएम सीईटी मध्ये 160 ते 170. हॅलो 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 विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत? भारीत ना? भारीत पाहिजेत. आज मी तुम्हाला पीसीएम एमएसटी सीईटी मध्ये 100% कसे मिळवायचे त्याची मित्रांनो मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक बघा की ज्या विद्यार्थ्यांचे पेपर झालेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर राहिलेत की ज्यांचा पेपर 9 मेला आहे, 10 मेला आहे, 11 मे, 15 मे, 16 मे आणि मित्रांनो 17 मेला आहे, या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो 100% मिळवणं सोपं झालेलं आहे. मित्रांनो, आता तर तुम्हाला समजलेलं आहे तुमच्या मित्रांकडून की पीसीएम सीईटीला नेमकं क्वेश्चन कसे येत आहेत हे तुम्हाला माहित आहे. ओके, आता बघा स्टुडंट की पीसीएम मध्ये आपल्याला 100% मिळवायचे त्याची नेमकं स्ट्रॅटेजी आपल्याला काय आहे. येस, हे विद्यार्थी आहेत यांना मित्रांनो त्याचा उपयोग होणार आहे. स्टुडंट बघा, पीसीएम मध्ये मिळवायचे आहेत आपल्याला 100%. किती? 100%. तर स्टुडंट त्याच्यासाठी आपल्याला स्कोर किती करावा लागेल? पीसीएम सीईटी मध्ये 160 ते 170 एवढा मित्रांनो आपल्याला 200 पैकी स्कोर करायला लागेल. सर 160 ते 170 एवढा स्कोर आपण कसा करणार? काय आपल्याला प्लॅनिंग करायला लागेल? ही प्लॅनिंग सुद्धा मी मित्रांनो तुम्हाला देतोय. येस स्टुडंट, एक बघा की तुम्हाला मॅथ्स माहिती आहे. मॅथ्स किती मार्क्ससाठी असतं? ओके, मॅथ्स असतं मित्रांनो 100 मार्क्ससाठी. तुम्हाला 100 पैकी मित्रांनो तुम्हाला 90 मार्क्स मित्रांनो मिळवणं आहेच. इथे 100 पैकी मॅथ्सला तुम्हाला 90 मिळाले पाहिजे. कसे मिळवायचे ते पण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कसे मिळवायचे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, 100 पैकी 90 तुम्हाला मार्क मिळवायचे. येस, कारण की स्टुडंट आपली टोटल 160 ते 170 झाली पाहिजे. येस स्टुडंट, फिजिक्स आता बघा 90 प्रश्न म्हणलं तर 90 मार्क जर तुम्हाला मिळवायचे तर तुम्हाला 45 क्वेश्चन हे करेक्ट करणं गरज आहे. 45 क्वेश्चन हे तुम्हाला करेक्ट आपले असणं मित्रांनो आवश्यकता आहे, गरज आहे. स्टुडंट आता बघूयात फिजिक्सला मित्रांनो तुम्हाला 40च्या आसपास मित्रांनो मार्क पडणं गरज आहे 50 पैकी. येस, आणि स्टुडंट केमिस्ट्रीला सुद्धा सेम तसंच की बाबा 40 मित्रांनो मार्क मिळवायचे आहेत आपल्याला 50 पैकी. हे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो फिजिक्स हा विषय थोडासा डिफिकल्ट वाटतो. ओके, पण मग मित्रांनो आता बघा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मार्क आपण कसे मिळवू शकतो, काय आपल्याला प्लॅनिंग करायचंय हे सांगतोय बघा. ओके, तर बघा 90 मार्क जर तुम्हाला मॅथ्सला मिळाले, फिजिक्सला जर तुम्हाला 40 मिळाले आणि केमिस्ट्रीला जर तुम्हाला 40 मिळाले तर 40 आणि 40 किती होणार? 80. आणि हे 90 आणि हे 80 किती होतात मित्रांनो? 170 होतात. किती? 170. मग मित्रांनो तुम्ही ह्याच्यामध्ये बसताय ना? येस, तुम्ही ह्याच्यामध्ये बसताय. 160 ते 170 होते, तुम्ही ह्याच्यामध्ये बसताय. येस, म्हणजे जर तुम्हाला इतके मार्क्स पडले तर तुम्ही 100% मित्रांनो तुम्ही मिळू शकता. येस, सो जरी पण मित्रांनो एक बघा 170 160 मिळालेत ना तरी पण तुम्हाला 100% येणार आहेत. जर नाही मिळाले तर तुम्हाला हमखास 99.99% मित्रांनो मिळणार. 99.99 आणि 100 मित्रांनो की याच्यामध्ये जे 100% वाल्याला कॉलेज मिळणार आहे तेच कॉलेज मित्रांनो 99% वाल्याला सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो डोंट फिअर, कूल डाऊन. बघा सगळे की केमिस्ट्री मॅथ्स मध्ये तुम्हाला सपोज 90 आले, फिजिक्सला 40 आले, केमिस्ट्रीला 40 आले, 40 80 90 17 होतंय काम. 170 जरी नाही आले 164 पर्यंत मार्क आले, जुळतंय. आपण मित्रांनो बसतोय 100% पर्यंत आपण बसतोय. बरं सर, आता की मॅथ्सला 90 मार्क मिळवायचे की फिजिक्सला आणि केमिस्ट्रीला सुद्धा 40 मार्क मिळवायचे, हे कसं करणार आहे सगळं आपण? हे सगळं बघूयात. बघा, ती सुद्धा स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देतोय. स्टुडंट एक बघा सगळे या ठिकाणी की तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यासाठी तुम्हाला 90 मिनिटं टाइम आहे, बरोबर? आता तुम्हाला माहिती मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना मित्रांनो फिजिक्स अवघड जातं. फिजिक्सचे काही चॅप्टर चांगले वाटतात, सोपे जातात. केमिस्ट्री सोपं वाटतं. पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे केमिस्ट्री मधले काही असे चॅप्टर्स आहेत की जे तुम्हाला एकदम हँड असतील, तुमचे एकदम सोपे जातील तुम्हाला ते.
ते तुम्ही ते चॅप्टरचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला लगेच मित्रांनो डोळ्याखालून घातले की लगेच तुम्हाला कळतं की हा क्वेश्चन मला सुटणार आहे. येस, अशा क्वेश्चनला केमिस्ट्रीचे जे मित्रांनो इझी चॅप्टर्स आहेत त्यावरचे क्वेश्चन तुम्ही करा. तुम्हाला जे सोपे वाटतात ते सुरुवातीला मित्रांनो तुम्ही क्वेश्चन करा आणि मार्क पदरात पाडून घ्या मित्रांनो. आधी इझी चॅप्टरचे क्वेश्चन करा, केमिस्ट्री आणि फिजिक्स सुद्धा. ओके, मग राहिलेले जे काही डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स मित्रांनो तुम्ही लास्टच्या 90 मिनिटचा जो लास्टचा जे 10 मिनिट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते अंदाजे मारायचे, कारण की निगेटिव्ह सिस्टीम आपल्याकडे नाहीये. तुम्हाला तुक्का द्यायचा आहे, त्याला जय माता दी करायचंय, जय माता दी. राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत समजले सगळ्यांना? येस. सो दॅट तुम्हाला शुअरली मित्रांनो तुम्ही अभ्यास करून गेलेले विद्यार्थी आहेत, त्यामुळे स्टुडंट तुम्हाला याच्यामध्ये 40 स्कोर येणार आहे. आणि तुम्हाला माहिती सुद्धा आहे 2 मे 3 मे 4 मे की याच्यामध्ये मित्रांनो जे तुमच्या मित्रांनी जे म्हणजे एक्झाम दिले आहेत त्यांनी तुम्हाला थोडंफार सांगितलेलं आहे, असा क्वेश्चन येतो तसा क्वेश्चन येतो सांगितलेले आहे. ते आपण आता डिस्कस करूयातच काही गोष्टी. केमिस्ट्रीचे इझी चॅप्टरचे मित्रांनो आधी सॉल्व्ह करणार, फिजिक्सचे मित्रांनो इझी चॅप्टर आधी सॉल्व्ह करणार. म्हणजे स्टुडंट या ठिकाणी तुमचे 100 पैकी 100 पैकी मित्रांनो 60 प्रश्न तर तुमचे कन्फर्म सुटले पाहिजे. तुम्हाला कन्फर्म म्हणजे दोघांचे 30 समजून चला, कन्फर्म सुटले पाहिजे. ओके, आता स्टुडंट दोघांमधले जे राहिलेले जे 10 प्रश्न आहेत, येस आता 20 प्रश्न राहिले, ऍक्च्युली दोघांचे 20 राहिले. 60 प्रश्न तर तुम्ही कन्फर्म सोडवलेत. आता जर 60च नाही आले तर म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला नाहीये असा अर्थ होतो त्याचा. आपण अभ्यास करणारे विद्यार्थीच असं समजतोय. येस, तर 60 क्वेश्चन तुम्ही कन्फर्म सॉल्व्ह केलेत, 20 क्वेश्चन राहिलेत. मग आता तुम्ही काय करणार, हे जे काही 20 क्वेश्चन्स आहेत ह्या 20 मध्ये असं होणार की तुम्हाला 50% 50-50 करणार तुम्ही. 10 क्वेश्चनचं मित्रांनो 50-50 करणार आहे, 10 क्वेश्चनचं 50-50. येस, मग 50-50 करून मित्रांनो ते सॉल्व्ह करा ते 10 क्वेश्चन्स. आणि जे राहिलेले जे 10 क्वेश्चन्स आहेत, आता 50-50 केलेले क्वेश्चन्स त्यापैकी तुमचे 5 ते 6 बरोबर येतील, 5 ते 6 बरोबर येतील. येस, आणि जे अंदाजे मारलेले मित्रांनो तुम्ही जे 10 क्वेश्चन्स आहेत त्यातले मित्रांनो तुमचे 3 ते 4 बरोबर येतील. येस, ह्यातले 6 ह्यातले 4 10 झाले. येस, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 30 सॉल्व्ह केलेत ऑलरेडी, 30. येस, 30 तर सॉल्व्ह केलेत, ह्यातले 30 आणि मित्रांनो हे 10, टोटल किती झाले 40. असंच फिजिक्ससाठी आणि सेम केमिस्ट्रीसाठी तुम्ही वापरायचे मित्रांनो. बघा 30 आधी कन्फर्म सॉल्व्ह करायचे, 20 राहतील, 10 मित्रांनो 50-50 मध्ये बसवायचे. ओके, आणि राहिलेले 10 मित्रांनो मग तुम्ही जय माता दी करून टाका, त्यातले 3-4 हमखास बरोबर येतील. येस, सो दॅट असे मित्रांनो तुमची फिजिक्स केमिस्ट्रीला 40 + 40 म्हणजे तुम्हाला 80 ची टोटल लागते. इथे 40 + 40 कितीची टोटल लागते, 80 ची टोटल लागते. आता मित्रांनो आपण मॅथ्सकडे जाऊयात. मॅथ्सकडे स्टुडंट हे जो काही मॅथ्स आहे, मॅथ्स सुद्धा मित्रांनो किती मिनिटाला आहे हो, 90 मिनिट आहेत. आणि स्टुडंट याच्यामध्ये क्वेश्चन किती येणार आहेत 50 आणि मार्क किती आहेत स्टुडंट 100. आता आपण याला कसं सॉल्व्ह करायचं, कशा पद्धतीने करायचं स्टुडंट, हे बघा की फिजिक्स केमिस्ट्री प्रमाणे मॅथ्स मध्ये सुद्धा काही चॅप्टर खूप इझी आहेत. मग असे कोणते चॅप्टर्स आहेत जे खूप इझी आहेत, हे बघा स्टुडंट सगळ्यांचा हँड असतो लॉजिक. ओके, लॉजिकचे क्वेश्चन कोणते येतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मॅथमॅटिकल लॉजिकचे, की जसं की मित्रांनो कॉन्व्हर्सचा क्वेश्चन येऊ राहिला आहे. ओके, टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन त्याचा क्वेश्चन येऊ राहिला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा, येऊ राहिला हा क्वेश्चन की कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हवर क्वेश्चन पडतोय आणि त्यातल्या कॉन्व्हर्सवर पडतोय. त्याचबरोबर जे स्टेटमेंट पॅटर्न देतात तुम्हाला, पी कंडिशनल, क्यू डिस्जंक्शन आर, असा काहीतरी स्टेटमेंट पॅटर्न देणार आणि तुम्हाला म्हणतात हा कोणता टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिंजन्सी असं विचारणार. येस, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर म्हणजे हे इझी चॅप्टर्स आहेत. त्याचबरोबर सपोज मॅट्रिक्स चॅप्टर आला, मग मॅट्रिक्स मध्ये हमखास मित्रांनो क्वेश्चन येतोय, तुम्ही बघा तुमच्या मित्रांना विचारा. आणि मला बी माहिती आहे मित्रांनो, मलाही सांगितले पोरांनी की इनव्हर्स वर क्वेश्चन येतोच आहे मित्रांनो, इनव्हर्स. ओके, मग स्टुडंट तुम्हाला 2x2 क्वेश्चन, 2x2 जर मॅट्रिक्स आला तर मग लय भारी. ओके, ती 3x3 मॅट्रिक्स आला तरी पण मित्रांनो तुम्हाला शॉर्टकट त्याचा माहितीच आहे. ओके, सो दॅट इनव्हर्स वर प्रश्न येतोय, तुम्ही बघून जा. हे सोपे चॅप्टर्स आहेत, म्हणजे 2 आणि 2 हे 4 मार्क तर मित्रांनो तुमचे हमखास मिळणार आहेत तुम्हाला, कारण हे चॅप्टर सुरुवातीला शिकवलेले असतात आणि त्यामुळे तुमची त्याची सतत रिव्हिजन झालेली असते. सो दॅट हे चॅप्टर सोपे वाटतात. दनादन मारा मित्रांनो आधी सुरुवातीला याला. ओके, नंतर मित्रांनो जर का तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर जर डिफिकल्ट वाटला,
पण त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जनरल सोल्युशन त्याचबरोबर प्रिन्सिपल सोल्युशन यावर क्वेश्चन पडला तर मित्रांनो तो आलाच पाहिजे आपल्याला, कारण की आपण तितका अभ्यास करून गेलेलो आहे. त्याचबरोबर स्टुडंट की शेवटला जो काही असतो बघा असा क्वेश्चन tan इनवर्स ऑफ 1/2 अँड प्लस 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 असा, तो क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे मित्रांनो. ट्रिग्नॉमेट्रीचा जर टेबल तुमचा पार्ट आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला हमखास येणार आहे. सो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सुद्धा मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन करायला जमतील. येस, व्हिडिओ लॉंग होतोय पण मित्रांनो शेवटपर्यंत बघा की जेणेकरून मित्रांनो तुम्हाला फुल स्ट्रॅटेजी कळणार कसं करायचंय. ओके, हा पण मित्रांनो ह्याच्यातला जर एखादा क्वेश्चन जर तुम्हाला आडला तर त्याला भांडत बसू नका, मला का नाही सुटत त्याला भांडू नका, तर तो क्वेश्चन स्किप करून पुढे जावा. ओके, पुढचा चॅप्टर मित्रांनो तुम्हाला येतो तो म्हणजे मित्रांनो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. इझी चॅप्टर आहे हा, इझी चॅप्टर आहे मित्रांनो. जनरल पेअर ऑफ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन वर मित्रांनो क्वेश्चन येतोय. ओके, पेअर ऑफ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन वर क्वेश्चन येतोय, त्याच्यावरचे क्वेश्चन करून जावा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात जास्त प्रश्न व्हेक्टरवर विचारतात. मी तुम्हाला मित्रांनो याच्या आधी व्हिडिओ केलेला आहे की मॅथ्समध्ये की बाबा कोणते क्वेश्चन्स कोणत्या चॅप्टरवर किती क्वेश्चन विचारलेत. व्हेक्टरवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेत मित्रांनो, व्हेक्टरवर. ओके, जवळजवळ 2023ला 72 ते 74 प्रश्न विचारले 2023ला. बरं, व्हेक्टरवर कसे प्रश्न येणार आहेत मित्रांनो, तुमचा जो डॉट प्रोडक्ट आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा, त्याच्यातला तुम्हाला अँगल विचारते त्याच्यावर क्वेश्चन येतोय मित्रांनो. परत तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्टवर प्रश्न येतोय, ए बार बी बार सी बार स्केलर ट्रिपल प्रोडक्ट डिटर्मिनंटने काढायचं उत्तर आहे. हे मित्रांनो सोपे चॅप्टर्स आहेत. ओके, एलपीपी वरती मित्रांनो एक प्रश्न येतो एलपीपीचा, एकदम इझी चॅप्टर आहे एलपीपी, एकदम इझी, एकदम मित्रांनो आलाच पाहिजे हा क्वेश्चन आपल्याला. म्हणजे तुमचा जो मॅथ 1 आहे मित्रांनो, मॅथ 1 मधून तुमचा फार तर फार 1 ते 2 क्वेश्चन लईत लई तुमचे रॉंग झाले तर होऊन द्या मॅथ 1 मधून. ओके, नाहीतर रॉंग झालाच नाही पाहिजे क्वेश्चन आपला. 1 ते 2 क्वेश्चन, आणि त्यात पण तुम्ही अंदाजे मारणार आहेत, आला तर तो पण बरोबर येऊ शकतो. येस, आता स्टुडंट ते म्हणजे आता मॅथ 2 कडे जाऊयात आपण. मॅथ 2 कडे जर गेलो तर आपण त्याच्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न कशावर येणार आहेत ते म्हणजे मित्रांनो इंटिग्रेशन. ओके, कारण की स्टुडंट इंटिग्रेशनचे आपल्याला 1, 2, 3 चॅप्टर आहेत. येस, आता तुम्ही सुरुवातीला मॅथ्स घेतलं तर मॅथ 1 पहिले सोडणार, लक्षात ठेवा मॅथ 1. ओके, त्याचबरोबर मित्रांनो मग तुम्हाला मॅथ 2 मध्ये डिफरन्शिएशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, ते 2 चॅप्टर्स आहेत. त्याच्यातले मित्रांनो क्वेश्चन डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन सोपे राहिले. एक तर मित्रांनो ते dy/dx बरोबर dy/d थिटा. येस, आणि स्टुडंट dx/d थिटा ह्या फॉर्म्युल्यावर एमसीक्यू पडतोय मित्रांनो, प्रत्येक ब्रॅचला पडतोय. ओके, त्याचबरोबर टी ची व्हॅल्यू पुट करून काहीतरी पुट करायचं टी, असा एक मित्रांनो क्वेश्चन येतो मित्रांनो. इझीत ते ह्याचे क्वेश्चन इझीत मित्रांनो. डिफरन्शिएशनचे इंटिग्रेशनचे क्वेश्चन जरी तुम्हाला सगळे नाही आले तर मित्रांनो त्यातले तुम्हाला 50% प्लस क्वेश्चन तुम्हाला इंटिग्रेशनचे आले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन तो चॅप्टर तर सगळ्यांना येतो. येस, सो दॅट मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पेपर सॉल्व करायचा आहे आणि तुम्हाला एनी हाऊ कंडिशन 90 मार्क तुम्हाला मिळवायचे. ओके, 2-4 प्लस मायनस. ओके, 2-4 मित्रांनो प्लस मायनस म्हणजे 86 पर्यंत तर तुम्हाला मार्क मित्रांनो आले पाहिजे. ओके, म्हणजे अशी आपली टोटल होते. म्हणजे तिकडे जर आपल्याला 80 पडले आणि ह्याला जर 86 पडले तर मित्रांनो 166 टोटल होते. आणि मित्रांनो आपण बसतो 100%ला. येस, 100% आपण बसतो आणि मित्रांनो 100% मिळवा आणि तुम्ही या राज्यात पहिले. ओके, अशी मित्रांनो आपली स्ट्रॅटेजी आहे आणि ही तुम्हाला चांगली कामाला येणार. ओके, आणि मित्रांनो ज्यांना मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आवडली त्यांनी मित्रांनो कमेंट करा आणि मित्रांनो तुम्हाला पेपर तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळवायचे ते देखील कमेंट करा. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटताय ते ऐकून तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो पुढील महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजचा व्हिडिओ मित्रांनो मी टाकणार आहे आपल्या चॅनलला. त्याचबरोबर प्रत्येक टॉप इंजिनिअरिंग कॉलेजचा कट ऑफ किती असतो, त्याला फी किती असते आणि स्टुडंट त्या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज किती असतं ते सुद्धा मित्रांनो ह्या व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांनो घंटी दाबायला विसरू नका. ओके, धन्यवाद.